स्वर्गीय ऋषी मात्रे प्रतिष्ठान व वागेश्वर देसाईच्या वतीने त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय, त्यांचं कौतुक करतोय आणि त्यांना पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा देतोय आणि घेऊन चलतोय पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने. जिथे द्वितीय फेरी सुरू होते त्याआधी आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जाहीर करणार आहोत. तर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार तर मॅन ऑफ द मॅच खरं तर लो स्कोरिंग टोटल होती. आता त्यामुळे गोलंदाजाचा विचार करणं फार गरजेचं आहे. जरी पंकजने बॅटिंगमध्ये चांगला परफॉर्मन्स दिला असेल पण त्याआधी गोलंदाजी करताना ज्या गोलंदाजाने कौसासारख्या संघाला 40 धावांवर रोखण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली तो गोलंदाज आहे सुशील पाटील, ज्याने 2 षटकामध्ये 15 धावा दिल्या आणि त्यांनी 2 गडी बाद केले. तो सुशील पाटील ठरलाय सामन्याचा सामनावीर. यायचं सुशील मॅन ऑफ द मॅच. तर पंकजने 31 धावांची खेळी साकारलेली आहे पण शेवटी गोलंदाजांनाही शेवटी महत्त्व देणं गरजेचं आहे. कारण 40 धावा, कारण या स्पर्धेमध्ये आपण 60, 55 किंवा 60च्या पुढेही धावा पाहिलेल्या आहेत पण या सामन्यामध्ये टायगर संघाने 40 धावांवर रोखले. आनंद यांना विनंती केली आनंदांना की आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचा आहे. यायचं सुशील मॅन ऑफ द मॅच. तर सामना मैदानामध्ये सुरू होतोय. खेडकाळे आणि नवापाडामध्ये टॉस नवापाडा संघाने जिंकलेला आहे. प्रथम ते फिल्डिंग करतायत. पहिला सामना जिंकताना भरपूर संघर्ष करावा लागला कारण अनेकांनी या सामन्याचा आनंद घेतला होता पण या सामन्यामध्ये नवापाडा संघ मागच्या सामन्यात ज्या चुका झाल्यात त्या चुका विसरून आणि नव्या उत्साहाने नव्या जोमाने या ठिकाणी चांगला प्रयत्न करेल. पण समोर खिडकाळे संघ ज्यांनी भोपर संघाला पराभूत केलं होतं तो खिडकाळे संघ या ठिकाणी सज्ज होत आहे बॅटिंगसाठी. आणि जेव्हा सामन्याला सुरुवात होईल या ऐकूया आपण पुन्हा एकदा आजच्या दिवसामध्ये ज्यांना आपण सातत्याने ऐकतायत ते उमेश म्हात्रे सर, मॅन फ्रॉम कोपर खैरणे, यांना आपण ऐकूया पहिल्या सत्रासाठी. धन्यवाद. थँक्यू सो मच विनोद पाटील सर. तमाम प्रेक्षकांचं, क्रीडा रसिकांचं, सर्व खेळाडूंचं मनपूर्वक असं स्वागत करतोय. आपण पाहतो मित्रांनो, श्रद्धांजली चषक 2021 स्पर्धेतला हा दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवसातील दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना आपण अनुभवतोय. आई गावदेवी ईश्वरी खिडकाली च्या विरोधामध्ये जय गणेश नवापाडा या दोन टीमच्या दरम्यान ही लढत आहे. काय आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये टॉस झाला आणि नवापाडा टीमनं टॉस इथं जिंकलाय. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि सलामीची जोडी तुम्ही पाहू शकाल खिडकाली टीम कडून महेश आणि योगेश. स्ट्राइक इन कडे आहे महेश आणि नॉन स्ट्रायकिंग इनकडे बॅट्समन आहे योगेश. मागच्या मॅचमध्ये खूप चांगली बॅटिंग केली होती महेशने आणि पहिलं पॉवर प्लेचं षटक यश आलाय बॉलिंग मार्कवर. पहिलाच बॉल लोवर फुल टोज इनसाइड आउट. खूप चांगला फटका आहे एक्स्ट्रा कव्हरला. नो मॅन लँड मधून बॉल गॅप मधून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. महेशच्या बॅटमधून चौकार. फुलटोज होता यशचा, अगदी ऑफ स्टंपच्या बाहेर पिच झाला होता आणि त्या लेंथला पिक केलं महेशनं. यावेळी सुरेख लाईन, इथे लाईन चांगली होती यशचे. अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न झाला महेशचा. पिचिंग झाल्यानंतर बॉलनं विकेट किपरचा भेद घेतला आणि डॉट बॉलची समाप्ती झाली. खूप चांगली बॉलिंग, खूप चांगलं कमबॅक यशकडून. पहिल्या बॉलवरती चौकार खाल्यानंतर यावेळेस पाहत तशाच पद्धतीनं कॅप मधून लॉंग ऑनला एक टप्पा घेत बीट करून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. महेशच्या बॅटमधून आणखीन एक चौकार. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवरती 8 रन.
आणि निलजे दत्ता पाटील यांच्याकडून चौकार हॅट्रिकसाठी बॅट्समनला 1,000 रुपयाचं पारितोषिक. परंतु इथे महेशच्या बॅटमधून एक उत्तुंग असा षटकार. टीमची धावसंख्या आहे स्कोअर बोर्ड वरती 14 रन. पापणी भिजली दाटून आला कंठ आमचा डोळ्याची पापणी भिजली रिची प्रतिष्ठा रे वागेश्वरी देसाई घेऊन आला चषक श्रद्धांजली. खूप चांगलं आयोजन आपण पाहतोय. श्रद्धांजली चषक रिची प्रतिष्ठान आयोजित वागेश्वरी क्रिकेट क्लबच्या वतीनं वागेश्वर मित्रमंडळाच्या वतीनं एक चांगलं आयोजन. श्रद्धांजली चषक 2021. टीमची धावसंख्या आहे स्कोअर बोर्डवरती 14 रन. खूप चांगली बॅटिंग मैदानामध्ये, परंतु इथे बॉल हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक पाठमोर आहे बॉलच्या, तोपर्यंत 2 रन काही रोखू शकला नाही. महेशच्या बॅटमधून आणखीन 2 रन कंप्लीट झाल्या आणि या 2 रन नंतर आता टीमची धावसंख्या आहे स्कोअर बोर्डवरती 16 रन. यशनं पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 16 रन खर्च केलेले आहेत. खूप चांगली सुरुवात मी म्हणेन आई गावदेवी ईश्वरी खिडकाली टीम कडून. यश बॉलिंग मार्कवर. यावेळेस अशी बॉलिंग तुम्ही महेशला करू शकत नाही. स्क्वेअर ऑफ द विकेट उडवलाय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. महेशच्या बॅटमधून येतोय खणखणीत षटकार. रिची प्रतिष्ठा रे वागेश्वरी देसाई घेऊन आला चषक श्रद्धांजली. मैदान तुझी वाट पाहतोय येशील कारीची खेळायला. संघ तुझा तुझ्या नावाने खेळतोय पण तू नाही संगत खेळायला. मैदान तुझी वाट पाहतोय येशील कारीची खेळायला. संघ तुझा तुझ्या नावाने खेळतोय पण तू नाही संगत खेळायला. थँक्यू. चला तुला सा प्लीज गेम फास्ट करायचा आहे. पंचांना सुद्धा विनंती आहे. पंच संजय सावंत सर आणि मनोज गुप्ता सर, टीम मीटिंग थोडीशी कमी घ्या. येस आज या मॅच मध्ये पंच दुसरे आहेत. सॉरी, पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या आहे 22 आणि महेशनं 6 बॉलमध्ये 22 रन बनवलेत. 366 बॅटिंग स्ट्राईक रेटनं खेळतो तो मैदानामध्ये. अफलातून बॅटिंग. आता षटक क्रमांक 2 टाकण्यासाठी बॉलिंग मार्कवर सुरेंद्र आलाय. देसाई गाव एंड कडून हा बॉलिंग करतोय. पहिलाच बॉल हाफ वॉली बनत ऑन साइडला, फक्त दिशा दिली जमिनीच्या समांतर केलेला हा फटका आणि इथे 2 रन योगेशच्या बॅटमधून कंप्लीट झाल्या. योगेशनं आता मात्र आपलं खातं खोललेलं आहे. टीमची धावसंख्या पुढे जाते स्कोर कार्डवर. तुम्ही पाहू शकाल 24 रन झालेले आहेत. षटक क्रमांक पहिलं संपलेलं आहे आणि षटक क्रमांक 2 सुरू आहे. सुरेंद्र बॉलिंग मार्कवर दुसरा बॉल घेऊन यावेळेस बॉल हवेत आहे. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि खूप चांगलं झेल तिथे टिपलाय ओमकारनं आणि बॅट्समन आउट. योगेश पहिला गडी इथं बाद होतोय योगेशच्या रूपानं. तुला आज पुष्पांजली तुला सारखा तू होतास सुंदर. वाहती तुला आज पुष्पांजली. रिची प्रतिष्ठा रे वागेश्वरी देसाई घेऊन आला चषक श्रद्धांजली. रिची प्रतिष्ठा रे वागेश्वरी देसाई घेऊन आला चषक श्रद्धांजली. थँक्यू. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चाललाय जयेश. इनॅट नंबर 3 मध्ये योगेश बाद झालाय आणि जे निलजे गावचे दत्ता पाटील साहेब आहेत त्यांच्याकडून चौकारांच्या हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. खिडकालीच्या प्रत्येक खेळाडूसाठी. पहिली गडी
इथे गमावली मी म्हणेन खिडकाली टीमनं. सुरेंद्रनं पहिली सफलता आपल्या टीमसाठी प्राप्त केली. यावेळेस पुन्हा तसाच प्रयत्न, बॉल हवेत आहे. आता कव्हर पॉइंटचा क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, खूप चांगला झेल रोहितनं टिपलाय आणि बॅट्समन आउट होतोय. तिथे महेश जो मेन विकेट होती ती मात्र गमावली खिडकाली टीमनं. 2 गडी बाद. टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड वरती 24 रन. देसाईची ही क्रीडा नगरी घेते थँक्यू थँक्यू. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चाललाय तेजेश पाटील इन ॲट नंबर 4 मध्ये. खूप चांगली बॅटिंग करत होता महेशला सुद्धा जास्त काळ टिकू दिला नाही सुरेंद्रनं. 7 बॉलचा सामना केल्यानंतर 22 रन त्याच्या बॅटमधून. यावेळेस पंचांकडे अपील होती, स्ट्रॉंग अपील. गतीमध्ये परिवर्तन होतं, स्लोवर वन बॅक ऑफ लेंथ होता. हा बॉल टप्पा मागे खेचला, बॅकफुटवर जाऊन कट करण्याचा प्रयत्न सुद्धा झाला, परंतु बॉलनं विकेट किपरचा भेद घेतलाय. डॉट बॉलची समाप्ती झाली. आणि राकेश चव्हाण जे डोंबिवलीचे आहेत त्यांच्याकडून भरपूर शुभेच्छा येतात खिडकाली टीमला. षटकार आलाय. टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्ड वरती 30 रन. 30 रन. जयेश बॅट मधून, सुरेंद्र बॉलिंग मार्कवर. यावेळेस बिगेट करण्याचा प्रयत्न, बॅटची इनर एज लागली, बॉल चाललाय शॉर्ट मिडविक आणि स्क्वेअर लेगच्या अगदी मधोमध. तोपर्यंत सिंगल कंप्लीट झाली आणि अशा पद्धतीनं 2 षटकांचा खेळ संपलाय मैदानामध्ये. टीमची धावसंख्या आहे टॉस हरल्यानंतर बॅटिंग करत असताना 31 रन, 2 विकेटचं नुकसान झालंय खिडकाली टीम. तू कुठे जाऊन लपलास रीची दमली नजर तुला शोधूनी. देसाईची ही क्रीडा नगरी घेते लक्ष साऱ्यांचं वेधूनी. तू कुठे जाऊन लपलास रीची दमली नजर तुला शोधूनी. सुखदेव बाबांना आधार द्यायला व्यासपीठावर गर्दी ही जमली. सुखदेव बाबांना आधार द्यायला व्यासपीठावर गर्दी ही जमली. रिची प्रतिष्ठा रे वागेश्वरी देसाई घेऊन आला चषक श्रद्धांजली. थँक्यू थँक्यू. रिची 2 प्रतिष्ठा षटकांचा खेळ इथे संपलाय. टीमची धावसंख्या आहे 31. खिडकाली टीमनं दोन्ही सलामीवीर गमावलेले आहेत. पहिली विकेट गेली योगेशशी, त्यानंतर महेशशी. म्हणजे दोन्ही सलामीवीर मात्र तंबूच्या आश्रयाला गेल्यानंतर जयेश आणि तेजेशनं हा डाव सावरलाय. ओव्हर नंबर 3 मध्ये आला ओमकार. पडली गाव इंड कडून बॉलिंग करतोय. पहिला बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस उडवलाय, बॉल हवेत आहे, मिस टाइम स्ट्रोक. सुरेंद्र बॉलच्या खाली आणि खूप चांगला झेल टिपलाय. बॅट्समन आउट होतोय. जयेश पाटील तंबूच्या आश्रयाला. 3 गडी बाद. टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड वरती 31 रन. घेऊन आला चषक श्रद्धांजली. थँक्यू थँक्यू. आपण पाहू शकाल श्रद्धांजली चषक 2021. आज स्पर्धेतला दुसरा दिवस आहे आणि आज मित्रांनो ठीक 9 वाजता पहिला सामना सुरू झाला. खिडकालीच्या विरोधामध्ये भोपर. दुसरा सामना नवापाडा आणि शिरडोन यांच्यामध्ये पाहिला. तिसरा सामना खंबालपाडा आणि सापार्डे. चौथा सामना वसार आणि दातिवले. 5वा सामना संदप आणि जुनी डोंबिवली आणि 6वा सामना डायगर विरुद्ध कौसा. 12 संघ आपल्याला खेळताना दिसले या स्पर्धेमध्ये आणि दुसऱ्या फेरीतला हा पहिला सामना आपण अनुभवतोय.
आई गावदेवी ईश्वरी खिडकाळे आणि त्याच्या विरोधामध्ये जय गणेश नवापाडा टीमनं टॉस इथे जिंकलाय. फिल्डिंग करण्याचा निर्णय आणि ओमकार बॉलिंग मार्कवर. फुलर लेनचा बॉल गॅप मधून बॉल चालला परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे. मिड विकेटच्या रिजन मध्ये खूप चांगली फिल्डिंग होते रुपेश कडून. तोपर्यंत सिंगल कंप्लीट झाली आणि सिंगल नंतर टीमची धावसंख्या आता स्कोरबोर्ड वरती आहे 32 रन. पहिल्या षटकामध्ये 22 रन आल्या होत्या. त्यानंतर मात्र दुसरं षटक जसं सुरू झालं सुरेंद्रनं काय कमबॅक केलाय. त्या ओव्हरमध्ये 9 रन खर्च केले जरूर परंतु 2 महत्वाचे विकेट त्यानं प्राप्त केले खिडकाली टीमचे. यावेळेस खूप चांगला फटका परंतु तिथे कॅच घेतली जाईल हेमंत कडून. आणखीन एक विकेटचं पतन. श्रद्धांजलीचे फलक हे लागले, आठवणींचे वारे वाहू लागले. गेले सोडून जे आज आम्हाला जीवलग होते ते आमचे सारे. श्रद्धांजलीचे फलक हे लागले, आठवणींचे वारे वाहू लागले. गेले सोडून जे आज आम्हाला. नवीन फलंदाज मैदानामध्ये चाललाय हितेश. शनिदास आउट झालाय शून्यावरती म्हणजे 4 गडी इथं बाद झालेले आहेत. टॉस हारल्यानंतर बॅटिंग करतोय मैदानामध्ये आई गावदेवी ईश्वरी खिडकाली टीम. ओमकार लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस खूप चांगला बॉल यॉर्कर लेंथ वरचा बॉल होता. खोलबट टप्प्याचा बॉल खोदून काढावा लागला ऑन साइडला. डीप मध्ये लॉंग ऑन रिजन मध्ये खूप चांगली फिल्डिंग होते सुरेंद्र कडून. तोपर्यंत सिंगल आली आणि सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या आहे स्कोरबोर्ड वरती 33 रन. MH 047830 ही बाईक कोणाची असेल त्याची चावी आम्हाला सापडलेली आहे. कोणाची बाईक असेल त्याची चावी मात्र आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये सापडलेली आहे. ती तिथून तुम्हाला घेऊन जायची आहे. अशा पद्धतीने 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि टीमची धावसंख्या आहे स्कोरबोर्ड वरती. टॉस हरल्यानंतर बॅटिंग करत असताना आई गावदेवी ईश्वरी खिडकाली टीम 4 गडी बाद 35 रन. तोपर्यंत ऐकूया एक चांगली विश्रांती घेत सुमधुर संगीत. ठाणा रायगड क्रिकेटचं मैदान रिचीच्या नावानं दणाणला. ठाणा रायगड क्रिकेटचं मैदान रिचीच्या नावानं दणाणला. सुखदेव बाबाचा वारसा मैदान त्यांनी वाढवला. क्रिकेटच्या प्रत्येक मैदानी देसाई गाव त्यांनी गाजवला. थँक्यू. एक मोठी श्रद्धांजली आहे. 3 ओव्हरचा खेळ संपला. टीमची धावसंख्या आहे स्कोरबोर्ड वरती 35. बरोबर या ओव्हर मध्ये 3च रन आलेले आहेत म्हणजे टीमची धावसंख्या आहे स्कोरबोर्ड वरती 34. चला फास्ट केला. पिंटे जोशी टीम मीटिंग घेऊ नका. 3 ओव्हरचा खेळ संपला. शेवटची ओव्हर मैदानामध्ये शिल्लक आणि बॉलिंग मार्कवर रुपेश. पहिल्याच बॉल वरती रुपेशला एकदम दाखवलाय सीमारेषेच्या बाहेरचा रस्ता. बॉल सीमा पार षटकार. मैदान त्यांनी वाढवला. क्रिकेटच्या प्रत्येक मैदानी देसाई गाव त्यांनी गाजवला. साऱ्यांच्या तोंडी एकच नाव आठवते रिची दादाला. साऱ्यांच्या तोंडी एकच नाव आठवते रिची दादाला.
थँक्यू. पहिल्या ओव्हरमध्ये 22 रन आल्या होत्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये 9 रन. त्यानंतर ओमकारनं तिसरी ओव्हर टाकत असताना फक्त 3 रन खर्च केल्या आणि 2 विकेट त्यानं प्राप्त केलेले होते. म्हणजे एकंदरीत आता हा षटकार लागल्यानंतर तेजेशच्या बॅटमधून टीमची धावसंख्या आहे स्कोअर बोर्डवरती 40 रन. शेवटचं षटक मैदानामध्ये आहे. 4 ओव्हरचा हा सामना, कारण दुसऱ्या फेरीमध्ये आहोत आणि दुसऱ्या फेरीतला हा पहिला सामना. त्यानंतरचा दुसरा सामना असेल स्वर्गीय शिवाजीदादा शेलार खंबालपाडा विरोधामध्ये जय हनुमान दातिवली. दोन्ही टीमचे कॅप्टन तुम्हाला टॉससाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये रिपोर्टिंग करायचं आहे. ही इनिंग संपल्यानंतर टॉस होईल. सगळे नवीनच बॉल आहेत. बॉल चॉईस नाही तर कमिटी देईल तो बॉल घेऊन तुम्हाला खेळायचा आहे, याची कृपया नोंद घ्या. ज्यावेळेस बॉल ब्रेक होतो आणि दुसरा बॉल मैदानामध्ये प्रोव्हाइड केला जातो त्यावेळेस मात्र तो कमिटी चॉईस च्या माध्यमातून दिला जाईल, याची कृपया नोंद घ्या. बॉल ब्रेकअप झालाय. टीमची धावसंख्या आहे स्कोअर बोर्डवरती 40 रन. खिडकाली विरुद्धमध्ये जय गणेश नवापाडा या दोन टीमच्या दरम्यान लढत. टॉस या मॅच मध्ये जिंकला होता. नवापाडा टीमनं फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि खिडकाळी या टीमला मात्र पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केलं होतं. 3.1 ओव्हरचा खेळ आतापर्यंत संपलाय. टीमची धावसंख्या आहे स्कोअर बोर्डवरती 40. बॉलिंग मार्कवर रुपेश ऑन मार्क. यावेळेस खूप चांगला फटका ऑफ ड्राईव्ह ते केलाय. अलॉंग द कार्पेट चेंडू चालला ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफला. फील्ड करणार तोपर्यंत 2 रन कंप्लीट झाल्या तेजेशच्या बॅट मधून आणि या 2 रन नंतर आता टीमची धावसंख्या आहे स्कोअर बोर्डवरती 42 रन. 42. लॉस ऑफ 4 विकेट्स. यावेळेस पास विचिट करण्याचा प्रयत्न फसला. स्विंग इन अ मिस. पिचिंग झाल्यानंतर अगदी स्विंग केला होता. इथे दुसऱ्या रनचा प्रयत्न आणि दुसरी रन सुद्धा कंप्लीट झाली. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 रन इथे कंप्लीट करत असताना टीमची धावसंख्या आता स्कोअर बोर्डवरती 44 रन. चला जय हनुमान दातिवली टीम टॉस साठी आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या, कारण खंबालपाडा टीमचा कॅप्टन इथं अगोदरच उपस्थित आहे. चला टॉस साठी लगेचच ही ओव्हर संपल्यानंतर आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस होईल. 44 रन झालेले आहेत. 4 गडी बाद झालेले आहेत आणि आता मात्र शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत. जे प्रेक्षक पडद्याच्या आतमध्ये बसल्यात त्या प्रेक्षकांना अगदी नम्रतेची विनंती आहे, प्लीज तुम्ही पडद्याच्या मागे बसा. जे प्रेक्षक मायबाप आहेत, तुम्ही दर्दी आहात, प्रेक्षक पाहिजे आम्हाला, परंतु जे सीमारेषेच्या आतमध्ये पडद्याच्या आत बसलेले आहेत त्या प्रेक्षकांना आमची अगदी नम्रतेची विनंती आहे, तुम्ही पडद्याच्या पाठीमागे बसा प्लीज. रुपेश राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस हाफ ट्रॅकर हुक केला बॉल. गॅप मधून बॉल चाललाय लॉंग लेगच्या दिशेनं. चेस करतोय फिल्डर. खूप चांगली फिल्डिंग होते तोपर्यंत तेजेशच्या बॅट मधून 2 रन. तिसऱ्या रनचा प्रयत्न होईल का? तसं होताना दिसत नाही. तिसऱ्या रन साठी धावला होता आणि बॅट्समन आउट होतोय तिथे हितेश. 5वी विकेट मात्र गमावली खिडकाली टीमनं. 5 गडी बाद. टीमची धावसंख्या स्कोअर बोर्ड वरती 46 रन.
चला दातिवली गावचे सन्माननीय गणेश दळवी साहेबांना आमची विनंती आहे आपण या व्यासपीठावर तुमचं हार्दिक स्वागत करतो आम्ही श्रद्धांजली चषक 2021 मध्ये. सन्माननीय गणेश दलवी साहेब जे दातिवलीचे आहेत त्यांचं शुभागमन झाले. त्यांचं श्रद्धांजली चषक 2021 मध्ये सहर्ष स्वागत आहे. नवीन बॅट्समन मैदानामध्ये विशाल. यावेळेस पहा अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न. स्विंग इन मिस. खूप चांगली स्विंग केली रुपेश नाने. इथे मात्र रनआउट. आणखीन एक गडी बाद. 6वा गडी इथं बाद होते. टीमची धावसंख्या स्कोरबोर्ड वरती 46. लॉस ऑफ 6 विकेट्स. अजूनही शेवटचा बॉल शिल्लक आहे. सुरुवात चांगली केली होती महेशनं. पहिल्या षटकामध्ये चौकार षटकारांच्या आतषबाजीनं सुरुवात केली होती. 22 रन कुठल्या होत्या महेशनं. त्यानंतर मात्र दुसऱ्या ओव्हरमध्ये फक्त 9 रन आल्या आणि त्यानंतर मात्र तिसऱ्या ओव्हरमध्ये ओमकारनं अगदी लगाम लावलं. 3 धावा खर्च करत असताना 2 विकेट प्राप्त केले. आता नवीन बॅट्समन मैदानामध्ये सौरभ, परंतु स्ट्राईकला आहे तेजेश. अजूनही किल्ला लढवतोय. यावेळेस पहा फटका तुम्ही पाहू शकाल. तेजेशच्या बॅट मधून अगदी टॉवरला सलामी देत असणारा हा खणखणीत दणदणीत षटकार. केला धाव हा कायमचा दिला मनावर, घात हा ताळाने कसा हो केला. धाव हा कायमचा 52 रन बनवलेले आहेत आणि 53 रनचं लक्ष्य आहे या मॅच मध्ये. तोपर्यंत आम्ही जातो आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. तिथे दुसऱ्या फेरीतील दुसऱ्या सामन्याचा टॉस आम्ही करणार आहोत. खंबलपाडा आणि जय हनुमान दातिवली या दोन टीमच्या दरम्यान आमचे उत्तम साहेबांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस करणार आहोत. दोन्ही टीमच्या कॅप्टनना आमच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा आणि उत्तम साहेब यांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस करतोय. पहिलं ठरवा. हॅलो हॅलो. चला इथे टॉस झालेला आहे आणि टॉस मात्र जिंकला नेक्स्ट मॅचचा स्वर्गीय शिवाजी दादा शेलार खंबालपाडा टीमच्या कॅप्टननं. आणि टॉस जिंकल्यानंतर त्याने घेतला फिल्डिंग करण्याचा निर्णय. 53 रनचं लक्ष्य आहे या मॅच मध्ये. खिडकाली टीमनं 52 रन बनवल्या. 53 रनचं लक्ष्य आहे या 4 ओव्हरमध्ये नवापाडा टीम समोर. आणि या 53 रनच्या लक्ष्याचा पाठलाग नवापाडा टीम करेल का की या 53 रनचं लक्ष्य खिडकाली टीम करेल का हे सांगण्यासाठी तुम्हाला घेऊन जातो आमचे साथी समालोचक हेदोटणे गावचे करंजी कालंज सर यांच्याकडे. थँक्यू उमेशजी म्हात्रे सर. उपस्थित सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. जय वागेश्वर क्रिकेट संघ देसाई आयोजित श्रद्धांजली चषक 2021 या पर्वामध्ये आजचा दुसरा दिवस आणि द्वितीय फेरीमधील पहिला सामना तुमच्या समोर आहे. गावदेवी ईश्वरी 11 खिडकाळी ज्या संघाने नाणेफेकीचा कौल गमावला होता. फलंदाजी त्यांनी केली. 52 धावा त्यांनी उभारला. 53 धावसंख्येचं आता लक्ष आहे. द्वितीय सत्रामध्ये बॅटिंग करत असताना जय गणेश नवापाडा या संघासमोर. क्षेत्ररक्षण करणारा संघ खिडकाली. आपण लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे ही सूचना असेल कारण जुनी 2 सामने या ठिकाणी आम्हाला कव्हर करायचे आहेत. पुढचा सामना असेल तुमच्या समोर स्वर्गीय शिवाजीदादा शेलार क्रिकेट क्लब खंबालपाडा. नाणेफेकीचा कौल त्यांच्या कॅप्टनने जिंकला. फिल्डिंग करण्याचा त्यांचा निर्णय आहे आणि त्यांच्या विरोधात जय हनुमान दातिवले आणि त्यानंतर
सामना असेल द्वितीय फेरीमधला अखेरचा, तो गावदेवी गिरिजामाता जुनी डोंबिवली आणि त्यांच्या विरोधात जय हनुमान क्रिकेट संघ टायगर या दोन संघांमध्ये. चला सामना लगेचच सुरुवात करायची आहे. अंपायर्सना ही सूचना असेल. अंपायरच्या भूमिकेमध्ये आपण बघतोय प्रवीण म्हात्रे आणि करण खिडकाली टीमसाठी एक पारितोषिक आलेलं आहे जे निलजे गावचे दत्ता पाटील आहेत त्यांच्याकडून विकेट हॅट्रिकसाठी 1100 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जाहीर झालेलं आहे. पारितोषिक या ठिकाणी लावण्यात येत आहे. आघाडीची जोडी मनोज जोशी अर्थातच पिंट्या जोशी आणि नॉन सेकंडला आहे तो सुरेंद्र. तर हे पहिलं षटक पॉवर प्लेस ज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो गोलंदाज शनिदास. दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सामन्याला सुरुवात. लक्ष्य 53चं 13.25 रिक्वायर्ड रन रेट. पहिला चेंडू हवेमध्ये लॉंग ऑनला क्लिअर करत असताना हा फटका आपण बघितला. स्टँड अँड डिलिव्हर्ड. जागेवरून उभं या चेंडूला पाठवून दिलं ते लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. लक्ष 53चा आहे. या लक्ष्याचा पाठलाग करत असताना आघाडीची जोडी पहिल्या चेंडूवरती षटकाराने आगाज. सॉफ्ट हँडने बॅकफुटला आले. त्यानंतर बॅटचा चेहरा उघडत असताना समोरच्या दिशेने त्या ठिकाणी आपण बघितलं शॉर्ट कव्हरमध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतात इनफिल्ड मधून. जयेश तोपर्यंत एक सिंगल. या सिंगलने स्ट्राईक रोटेट करतायत ते मनोज. धावफलक आपण बघतोय पुढे जात असताना 7 या आकड्यावरती. क्षेत्ररक्षणामध्ये डीप मध्ये आपण बघतो आहे ते लॉंग ऑन आणि डीप मध्ये आहे ते मिड विकेट सुरेंद्रसाठी. शनिदास राऊंड द विकेटने राऊंडम ऍक्शनने. हवेमध्ये एक्स्ट्रा कव्हरला तेजस कडून चुकी झाली. हाताला ब्रश झाला. चेंडू पाठीमागे डीप मध्ये चालला. दुसऱ्या प्रयत्नामध्ये उचलून ते फेक करतात तोपर्यंत आपण सहजरित्या बघतोय त्या 2 धावा. जीवनदान हवेमध्ये खेळायचं होतं. नक्कीच त्या ठिकाणी आपण बघितलं तर त्या क्षेत्ररक्षकाच्या वरतून एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न होता तो सुरेंद्र लोखंडेचा. त्या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हरला बचावले गेले. तेजसकडून चुकी झाली. कॅच ड्रॉप झाली त्या ठिकाणी. 2 रन्सने धाव फलक आपण बघतोय सध्या 9 वरती. मिड विकेट सध्या येत असताना आतमध्ये आणि आता बाहेर जात असताना तुम्हाला पाहायला मिळेल ते काऊ कॉर्नर. ऑर्थोडॉक्स लॉंगॉनच्या अगदी बाजूला क्षेत्ररक्षक आहे. इनफिल्डमध्ये मिड विकेट येत असताना डीपमध्ये आहे ते लॉंग ऑफ. हे क्षेत्ररक्षणाचं जाळं शनिदास. पाडा स्वीप करतायत त्या ठिकाणी. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला मिसफील्ड झाले. पाठीमागे चेंडू इनफिल्ड मधून बॅकअपसाठी क्षेत्ररक्षक पोहोचले. उचलून फेकी होते तोपर्यंत आपण बघतोय 2 धावा त्या ठिकाणी वेगाने पूर्ण करत असताना दोन्ही फलंदाज. दुहेरी आकड्याने धाव फलक आता दुहेरी अंकामध्ये 11 वरती. 11 रन्स प्रोग्रेस इन फर्स्ट ओव्हर. षटक प्रगतीपथावर पहिलं आणि या षटकामधले अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. पहिल्या चेंडूवरती षटकाराने सुरुवात केली आहे. धावसंख्येचा श्रीगणेश केलाय तो पिंट्या जोशीने आणि त्यानंतर या डावाला पुढे नेत असताना आपण बघतोय एकेरी दुहेरी धावांसोबत आतापर्यंत 11. स्टेप आउट झालाय त्या ठिकाणी आपण बघतोय अगदी पुढ्या चेंडू फॉलो करण्यात आलं होतं गोलंदाजाकडून फलंदाजाला. पुढ्या चेंडू पाहायला मिळाला. बॅट अँड पॅड मधून चेंडू निघून गेला तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना जर आपण बघितलं तर खूप चांगली सुरुवात केली होती ती महेश पाटील जे कॅप्टन आहेत. 22 धावसंख्येचं महेशने योगदान दिलं. पहिलं षटक महागडं राहिलं होतं ज्यामध्ये आल्या होत्या 22 धावा आणि त्या षटकाच्या तुलनेत हे षटक आतापर्यंत कम्पेअर जर केलं तर चांगलं राहिलंय ते खिडकाळीचे गोलंदाज शनिदास यांचं. इनसाइड आउट हवेमध्ये मिस टायमिंग तर आहे. एक्स्ट्रा कव्हरला पाठमोर आहे क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी. चेंडूच्या पोहोचला. चेंडूपर्यंत उचलून फेक. नॉन स्ट्रायकिंग एंडला तिसरीचा प्रयत्न तर होता. सुरेंद्र माघारी परतला कारण पिंट्या जोशी यांचा चांगला कॉल आता आला आणि त्याच कारणास्तव तिसरी धाव घेण्यासाठी जो प्रयत्न होता तो थांबला. 2 धावेवरती समाधान. अर्थातच पहिलं षटक या ठिकाणी संपन्न झालं आणि पॉवर प्ले मध्ये नाबाद 13 ही धावसंख्या जे आस्किंग रेट त्यांना मेंटेन करायचं आहे ते मेंटेन करत असताना आपण बघतोय ही सलामीची जोडी जे गणेश क्रिकेट संघ नवापाडाची. 9 लॉस 13 आफ्टर फर्स्ट ओव्हर. स्पीड अप करायचंय.
वेळेच्या बाबतीत आम्ही सूचना वारंवार करतोय, कारण 20 मिनिटं आहेत तुमच्याकडे आणि त्या मिनिटांमध्ये एक सत्र कंप्लीट होणं गरजेचं आहे. एक बाईकची चावी आमच्याकडे आहे, आम्हाला सापडली आहे आणि त्या बाईकचा MS047830. ओके, सो ज्या कोणाची असेल आपली ओळख पटून या ठिकाणून घेऊन जायची आहे. कमेंट बॉक्समध्ये त्या बाईकची की आहे. नावफलक आपण बघतोय 13 वरती 13 रिक्वायर्ड रन रेट आहे. आपण बघतोय ते मेंटेन करत असताना 13.25 हे दोन्ही सलामीवीर. स्पीडअप करायचं क्षेत्ररक्षण करणारा संघ. षटक क्रमांक असेल हे दुसरं, ज्यामध्ये आपण बघतोय यंगस्टर ज्याचं वय वर्ष आहे 17. वैभवला गतवर्षी याच क्रीडांगणावरती मी बघितलं होतं. खूप चांगली गोलंदाजी त्यांनी केली होती खिडकाळीच्या माध्यमातून. 16व्या वर्षामध्ये त्याने नक्कीच आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली आहे टेनिस बॉल क्रिकेटच्या माध्यमातून खिडकाळीसाठी. 1 वर्षाचा अनुभव घेऊन तो नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आहे. सध्या दुसरं षटक हाताळण्यासाठी समोर आहे तो मनोज जोशी. एका बाजूला यंग टॅलेंट तर दुसऱ्या बाजूला पाहायला मिळेल एक्सपिरियन्स. पहिला चेंडू सॉफ्ट हँडने स्टिअर करत असताना आपण बघतोय ऑन द टोस डीप मध्ये हा चेंडू भरपूर वेगाने क्षेत्ररक्षक दुसरीचा कॉल मनोज यांचा या ठिकाणी आपण बघतोय बरोबर ठरतोय. चेंडू निसटला एकाच ऍक्शन मध्ये, एका हाताने उचलण्याचा प्रयत्न त्याचा फसतोय त्या क्षेत्ररक्षकाचा आणि त्याचा फायदा नक्की झाला. तो नवा पाडाच्या दोन्ही फलंदाजांना दुहेरी धावेने धावफलक आपण बघतोय जाऊन पोहोचला आतापर्यंत 15 या आकड्यावरती. लक्ष आहे 53चं, 53चं टार्गेट आहे. धावसंख्या आतापर्यंत आपण बघतोय ती 15. डीप मध्ये आपण बघतोय स्क्वेअर लेग, डीप मध्ये मिड विकेट, डीप मध्ये लॉंग ऑन, लॉंग ऑफ आणि डीप मध्ये आहे ते बॅकवर्ड पॉइंट. वैभव हो बॅकफूट लावून त्या ठिकाणी ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, अपील होते कॉट बिहाइंड साठी. भरपूर स्ट्रॉंग अपील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. अपील या ठिकाणी आपण बघितली कॉट बँड साठी. चर्चा सत्र आता नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. 2 अंपायर्स प्रवीण म्हात्रे आणि त्याचबरोबर मोरेश्वर पाटील. आता ते नक्कीच करत असताना आपण त्यांना बघितलं. धावसंख्या आतापर्यंत आपण बघतोय ती म्हणजेच 15. वैभव तो दुसऱ्या षटकामध्ये आहे, त्याचा अगेन्स्ट आपण बघतो मनोज जोशीला. बॅकफूट लावून बॅकफूट पंच करतात, गॅप मध्ये खेळत एक्स्ट्रा कव्हरला हितेश लॉंग ऑफ वरून भरपूर वेगाने चेंडू पर्यंत पोहोचलाय. उचलून फेक होतीये आणि तोपर्यंत आपण बघतोय सहजरित्या 2 धावा. गॅप होती भरपूर मोठी, लॉंग ऑफ वरून एक्स्ट्रा कव्हरचं अंतर त्याने पूर्ण केलं आणि त्यानंतर चेंडूला उचलून फेक करेल तोपर्यंत सहजरित्या होती होता 2 धावा पूर्ण करण्याचा. दुहेरी आकड्याने धावफलक आपण बघतोय आता पुढे जात असताना ते म्हणजे 17 वरती 17 रन 17 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पार्टनरशिप बिल्टअप करत असताना हे दोन्ही सलामीवीर आपण बघतोय. दुसऱ्या बाजूने ब्रेक थ्रूच्या शोधात नक्कीच असेल हा खिडकाळी संघ, कारण त्यांना धावा डिफेन्स करायच्या आहेत त्या 53. 53चं टार्गेट असताना आतापर्यंत 17 चेंडू जुनी शिल्लक आहे ते म्हणजे 3. कॅल्क्युलेटिंग क्रिकेट, मॅच्युअर क्रिकेट खेळत असताना हे दोन्ही आपण बघतोय सलामीवीर, खास करून मनोज जोशी. ऑन साइडला वळवला, ट्रेडमार्क शॉट, सिग्नेचर शॉट पाहायला मिळाला तो पिंट्या जोशीचा. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा पार चौकार. ओळख आहे हा फटका. जर आपण बघितला बॉटम हँडच्या सहाय्यानं भरपूर वेगाने ट्रान्सफर करत असताना त्यांनी वळवलं चेंडूला बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये. हा सिग्नेचर शॉट आहे तो मनोज जोशीचा. चौकार आणि धाव फलक आपण बघतोय बहरत असताना पुढे 21-21 या आकड्यावरती. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहे. आतापर्यंत धावा खर्च केल्या त्या 8. 4 चेंडूंमध्ये गोलंदाज वैभवने. क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन पुन्हा एकदा स्क्वेअर लेग, मिड विकेट आणि लॉंग ऑन.
शफल झालाय, पुन्हा एकदा ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न होता, परंतु मेरिट वरती खेळणं गरजेचं आहे. ऑफस्टंपच्या भरपूर बाहेर होता चेंडू, अवे फ्रॉम द बॉडी होता आणि आता हा मोह त्याचा नक्कीच या ठिकाणी आपण बघितला, तो आवर्त आला नाही आणि त्याचा फायदा झाला तो गोलंदाजाला. निर्धाव चेंडू चौकारानंतर आपण बघतोय लास्ट बॉल टू गो फ्रॉम दिस ओव्हर. स्विच हिटचा प्रयत्न हवेमध्ये, हा चेंडू सापळा तर रचलाय, क्षेत्ररक्षक खाली कॅच घेतले आणि फलंदाज बाद. पहिला मोठा धक्का दिलाय तो वैभवने. धावसंख्या पाहायला मिळते ती म्हणजेच 21 वरती पहिला धक्का. जय गणेश नवा पाडाला. स्विच हिटचा फटका पाहायला मिळाला आणि ज्या ठिकाणी जो सापळा रचला होता त्याच्यामध्ये नक्कीच अडखळला जातोय तो पिंट्या जोशी. जे प्रेक्षक पडद्याच्या आतमध्ये बसलेले आहेत, खेळाडू आहेत, येस थँक्यू, सूचना आहेत, कृपया करून आपण त्या व्हाईट कलरच्या पडद्याच्या आतमध्ये बसू नका. स्पीडअप करायचे खिडकाळी आणि त्यासोबत नवापाडाचे बॅट्समन देखील. अजूनही 2 सामने या ठिकाणी कव्हर करायचे आहेत. वारंवार सूचना आमचे आयोजक करत आहेत. धावसंख्या आतापर्यंत आहेत 21, 53चं लक्ष आहे आणि आता गरज आहे ते म्हणजेच 32 धावसंख्येची. स्पीडअप करायचे वारंवार आम्ही सूचना करतोय, ज्या सूचना आयोजकांच्या येतात तसं आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय आणि त्याचं कारण आहे यानंतर अजूनही 2 सामने आम्हाला कव्हर करायचे आहेत. 12 चेंडू आणि आता हे समीकरण असेल ते म्हणजेच 32 धावसंख्येचं. ते रिक्वायर्ड 100 13.25 होतं, ते रिक्वायर्ड 100 आता 16.00 वरती जाऊन पोहोचलंय. मनोज ज्याचा फटका फ्लातून होता, परंतु त्या ठिकाणी जो सापळा रचला होता एलिव्हेशन कमी मिळालं त्या फटक्यामध्ये आणि डिपिश कव्हर पॉइंटला तो स्विचिटचा फटका गवसला आणि मनोज जोशी मात्र बाद झाला. रुपेश पहिल्या मॅचचा मौद मॅचचा पुरस्कार पटकावणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आला 3ऱ्या क्रमांकावरती. पडद्याच्या आतमध्ये जे खेळाडू बसलेत प्रेक्षक आहेत, कृपया करून आपण पडद्याच्या बाहेर जा. तेजस स्विचिटचा प्रयत्न या ठिकाणी अपील हलकासा करण्यात आलाय. डीप मध्ये चेंडू चालला, थर्डमॅनला क्षेत्ररक्षकाने चेंडूची शर्यत आणि अखेर ही शर्यत जिंकली चेंडूने, सीमा पार चौकार. चौकारात आलाय. बघा आम्ही वारंवार सूचना करतोय, पडद्याच्या आतमध्ये जे आमचे प्रेक्षक बसलेत व्यासपीठाच्या डाव्या बाजूला दातुलीचे खेळाडू आहेत, कृपया करून आपण पडद्याच्या बाहेर जायचंय. थँक्यू. प्रेक्षक खऱ्या अर्थानं कोणत्याही स्पर्धेचा अविभाज्य घटक असतात. आम्ही तुम्हाला नक्कीच नम्र सूचना केली आहे, धन्यवाद. धावफलक आहे ते सध्या 25 वरती आणि आता गरज 28 चेंडू शिल्लक 11. तेजस ठाकूर मिस टायमिंग लॉंग ऑफला. योगेश भरपूर वेगाने चेंडू पर्यंत पोहोचला, कॅच ड्रॉप. क्षेत्ररक्षणामध्ये चुकाल तर विजयाला मुकाल असं म्हटलं जातं, कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. एक सहज सोपा झेल जो योगेश कडून आता सुटलाय आणि त्यानंतर कशा पद्धतीने आता सुरेंद्र बॅटिंग करेल. धावफलक आपण बघतो सध्या पुढे जात असताना 2 धावसंख्येने 1 धाव फक्त आले, माफ करा, या चेंडूवरती आणि धावफलक जाऊन पोहोचले 26 या आकड्यावरती. स्पीडअप करायचंय अन्यथा आपल्या संघाला पेनाल्टीला सामोरं जावं लागेल. खिडकाळी संघ खास करून या सूचना आहेत आयोजकांच्या. प्रत्येक चेंडूनंतर आपण टीम मीटिंग घेऊ नका, कारण यानंतर 2 सामने आम्हाला कव्हर करायचे आहेत. सो आपण वेळेचं भान राखा. जी 20 मिनिटं तुमच्याकडे आहेत त्यामध्ये 4 षटकं हाताळणं अनिवार्य असेल. धावफलक सध्या आपण बघतोय 26 वरती. तेजस ट्रॅक चेंज करतोय राऊंड द विकेटने. डावखुऱ्या त्याचा फलंदाज रुपेश साठे. ऑफ साइडला हा अव्वल दर्जाचा फटका, वरचा क्लास. मुंबई भाषेमध्ये जसं म्हटलं जातं तो वरचा क्लास या फटक्यामध्ये पाहायला मिळाला. लॉंग ऑन सीमा पार षटकार. 33 या आकड्यावरती आता हे धाव फलक जाऊन पोहोचलंय.
तेजल गणेश नवापाडाचं. आणि आता 9 चेंडूंमध्ये गरज आहे ती 21 धावसंख्येची. 32 झाल्यात, रिकरेक्शन आमच्या स्कोररने केले 32. 9 चेंडू आणि आता गरज आहे ती 21 धावसंख्येची. रुपेशने आपल्या डावाला सुरुवात केली षटकाराने. तेजस ठाकूर कशा पद्धतीने प्रत्युत्तर देईल. लोवा फुलटॉप 100% कमिटमेंट काय असतं, नेतृत्व काय असतं ते महेश पाटील या ठिकाणी दर्शवलंय. स्वतःला स्ट्रेच केलं, टाळ्या आपसूक आल्या, कारण हे क्षेत्ररक्षण तितकं दर्जाचं होतं आणि त्याने धावा नक्कीच वाचवल्या 4. आणि इथे सुदैवाने बचावला गेला तो रुपेश. कदाचित झेलच्या स्वरूपात बाद झाला असता. या फटक्यामध्ये एलिव्हेशन कमी असतं तर 2 धावा मिळतात आणि दुहेरी आकड्याने धावफलक जाऊन पोहोचलं. 34 वरती चेंडू शिल्लक 8, गरज 19 धावसंख्येची. 19 रिक्वायर्ड, रिमेनिंग 8. खूप चांगल्या पद्धतीने आपण बघितलं लॉंग ऑन मध्ये महेशला, जो नेतृत्व करतोय, जो संघनायक आहे ईश्वर 11 खिडकाळी संघाचा. डीप मध्ये रुपेश साठी निपिश कव्हर पॉइंट, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, मिड विकेट आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग. तेजस स्टेप आउट झालाय, मिस टायमिंग, फुल टॉस. हा चेंडू तर नक्कीच होता. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने आणि आता चुकी नसेल, क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला तो सौरभ, त्याने कॅच घेतली आहे. रुपेश माघारी परतेल. दुसरा मोठा धक्का. दोन्ही झेल पकडले आहेत ते सौरभने. सौरभ क्षेत्ररक्षणामधून आपला स्टँडर्ड जपतोय, तर दुसऱ्या बाजूने महेश देखील कौतुक असेल. कमी गतीने हा चेंडू टाकण्यात आला आणि त्याच कारणास्तव हा फटका आपल्याला थांबवत असताना आपण बघितला. स्ट्रोक कंप्लीट करण्या अगोदर त्या ठिकाणी त्या पद्धतीने हा स्ट्रोक खेळला होता रुपेशने, तो बाद झालाय. धावफलक आहे आपण बघतोय ते 34 माफ करा. आणि आता चेंडू शिल्लक 7, गरज 19. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्रायकिंग एंडला यश चौधरी, तर स्ट्रायकिंग एंडला कॅप्टन आहेत सुरेंद्र लोखंडे. अपेक्षा त्यांच्याकडून जास्तीत जास्त असेल. 7 चेंडू 19. फुलटॉस ऑफ केला लॉंग ऑनला, क्षेत्ररक्षक समोर महेश पाटील. आणि आता आणखी एका विकेटचं पतन. या षटकामध्ये आतापर्यंत गडी बाद केले ते तेजसने 2, त्याने बाउन्स बॅक केला, कमबॅक केला, प्रत्युत्तर दिलंय. 6 चेंडू आणि आता नवापाडा समोर समीकरण 19 धावसंख्येचं. 4 चेंडूंमध्ये धावा जर आपण बघितल्या तर आल्या होत्या त्या 13 आणि शेवटच्या 2 चेंडूंमध्ये 2 मोठे धक्के मिळाले. आणि आता कुठेतरी या सामन्याचं चित्र आपण बघू शकाल तर 6 चेंडू आणि 19. नवीन फलंदाज येतात मैदानाच्या आतमध्ये, ते हेमंत म्हात्रे, डावखुरे हाताचे लारा या नावाने त्यांची ओळख आहे. आणि स्पीडअप करायचं, टीम मीटिंग जास्त वेळ नको आहे. खिडकाळी आम्ही वारंवार तुम्हाला सूचना करतोय. आणि यानंतर 2 बघा 3 रनची पॅनल्टी तुम्हाला इम्प्लिमेंट करण्यात येईल. खिडकाळी आपण लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्या. प्रत्येक चेंडू नंतर जवळ येणं गरजेचं नाही, या सूचना आम्ही करणं हे देखील गरजेचं नाही. क्रिकेट इज अ गेम ऑफ जंटलमन्स, सो ही आपली नैतिक जबाबदारी आहे, याचं भान राखा. धावफलक आपण सध्या बघतोय 34 वरती 6 चेंडू मध्ये 19ची गरज आहे. आणि या निर्णायक षटकामध्ये गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय तो विशाल पवार. डावखुरे हाताचा गोलंदाज देसाई गावेंकडून हे षटक असेल. समोर आहे तो यश चौधरी, हा जेन्युइन ऑलराऊंडर आहे या संघाचा. आणि आता हे बॅटल त्या दोघांमध्ये असेल. हेमंत मात्र सध्या नॉन स्ट्रायकिंगला आहे. क्षेत्ररक्षणामध्ये जर आपण बघितलं तर क्षेत्ररक्षणाचं जाळं लॉंग ऑन, डीप मध्ये ज्या ठिकाणी महेश, डीप मध्ये मिड विकेट ज्या ठिकाणी तेजस ठाकूर, डीप मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल स्क्वेअर लेग, लॉंग ऑफ आणि आहे ते एक्स्ट्रा कव्हर विशाल पवार. पहिला चेंडू 6 चेंडू 19. इनसाइड आउट हवे, यशने केली आहे. 5 चेंडूंमध्ये आता गरज आहे ती 13 धावसंख्येची. ऑफ स्टंपचे थोडा बाहेर होता चेंडू आणि मेरिट वरती खेळलं का गरजेचं असतं. हा फटका आपण बघितला तो यश चौधरीचा. एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून हा षटकार आलाय. आणि आता 5 चेंडूंमध्ये गरज आहे ते आपण बघतोय 13 धावसंख्येची. विशाल पवार दडपण आता थोडं नक्कीच असेल, कारण
पहिल्या चेंडूवरती यशने इरादे स्पष्ट करत असताना षटका ठोकला. कॉन्फिडन्स त्याच्याकडे आहे आणि हा कॉन्फिडंटली पहिला फटका सीमारेषेच्या बाहेर त्याने पाठवला. 5 चेंडूमध्ये आता गरज आहे ती 13 धावसंख्येची. एससी रक्षक आता एससी रक्षक येत आहेत ते महेश पाटील एससी रक्षकाच्या भूमिकेमध्ये आणि लॉंग ऑनला तुम्हाला पाहायला मिळेल तो योगेश आता जातो आहे. 5 चेंडू 13. एज आहे थर्डमॅनला. गॅप मधून पाठीमागे क्षेत्ररक्षक आणि चेंडूची पुन्हा एकदा शर्यत. चेंडू क्षेत्ररक्षकाने अखेर जिंकली शर्यत. ती चेंडूने षटकारानंतर हा चौकार. 4 चेंडू मध्ये समीकरण आता 9 धावसंख्येचं. बॅकफुटला आला, कट करण्याचा प्रयत्न होता, गॅप मध्ये खेळायचं होतं आणि मोठी कडा घेऊन हा चेंडू मात्र आपण बघितला तो गलीमधून पाठीमागे थर्डमॅनला येत असताना आणि इथे नक्कीच आता चौकार आलाय. 2 चेंडूंमध्ये धावा यशने वसूल केल्या त्या 10 आणि आता हे समीकरण 9 धावसंख्येची गरज 4 चेंडूंमध्ये. हे षटक आतापर्यंत राहिलं यशच्या नावावरती. खऱ्या अर्थानं 2 चेंडूमध्ये त्याने 10 धावा तर इथे वसूल केल्यात, परंतु 9 धावसंख्येची अजूनही गरज आहे 4 चेंडूंमध्ये. हा सामना क्लोज येत असताना तुम्हाला पाहायला मिळेल. ट्रॅक आता चेंज करतोय हा डावखुऱ्याचा गोलंदाज. पुन्हा एकदा आला तो लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने. विशाल पवारच्या विरोधात स्ट्रायकिंग एंडला यश चौधरी. स्विच हिट, बॅटची कडा आहे थर्डमॅनला. पुन्हा एकदा फंबल त्या ठिकाणी. पाठीमागे हा चेंडू गेलाय. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न. यश पोहोचेल स्ट्रायकिंग एंडला. ओव्हरथ्रो झालाय त्या ठिकाणी. बॅकअपला स्वतः येतात फॉलो थ्रो मधून विशाल पवार. दडपण, प्रेशर सध्या तुम्हाला पाहायला मिळेल. या सर्व गोष्टी पाहायला मिळतील. सामना क्लोज येतोय आणि आता आपण बघतोय या इथे 2 धावा कंप्लीट झाल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचलं ते 46 वरती आणि आता गरज 7 धावसंख्येची 3 चेंडूंमध्ये. 3 धावा, माफ करा 3 चेंडू आणि 7 धावा हे समीकरण. विशाल पवार पुन्हा एकदा तयार होतोय डीप मध्ये. पुन्हा एकदा ते क्षेत्ररक्षण आणि आता समोर यश. 3 चेंडू 7. ओहो, बॅट अँड पॅड मधून पाठीमागे हा चेंडू आला. टप्पा पडल्यानंतर वळण घेतलं चेंडूने आणि आता नक्कीच यश मात्र बीट होतोय. आता पुन्हा एकदा या सामन्यामध्ये ट्विस्ट तुम्हाला पाहायला मिळेल. वळण घेत असताना हा सामना ज्या 3 चेंडूंमध्ये धावा 12 आल्या होत्या आणि 4था चेंडू आता निर्धाव गेला. त्यानंतर 2 चेंडू आणि आता गरज आहे ती 7 धावसंख्येची. पहिल्या सत्रामध्ये 6 गडी बाद झाले होते बॅटिंग करत असताना खिडकाळीचे आणि आतापर्यंत नवापाडाचे 3 गडी बाद झालेत. सो इथे 6 धावा विजयासाठी पुरेशा असतील नवापाडा संघाला. 2 चेंडू 7 धावा म्हणजे एका षटकाराची इथे या ठिकाणी गरज आहे आणि तो षटकार कोणता फलंदाज ठोकेल. यशने आतापर्यंत दाखवून तर दिला. आशेचं किरण तर जागा केलंय. खिडकाळी बघा आपण त्या ठिकाणी अंपायर्स आहेत त्या ठिकाणी. आयोजकांच्या सूचना येतात. अंपायर जो डिसिजन घेतील तो तुम्हाला मान्य करावा लागेल. क्षेत्ररक्षण करणारा संघ चला खिडकाळी स्पीडअप करायचे कृपया करून. 2 चेंडू आणि गरज आहे ती 7 धावसंख्येची. यशने आतापर्यंत 4 चेंडूंचा सामना केलाय. त्याच्या बॅटमधून आलेल्या आहेत आतापर्यंत आपण बघतोय त्या 12 धावा. 6 धावा विजयासाठी पुरेशा असतील कारण आतापर्यंत गडी बाद झालेत. नवापाडाचे फक्त 3. खिडकाळी बॅटिंग करत होता पहिल्या सत्रामध्ये तेव्हा गडी बाद झाले होते 6. 2 चेंडू 7 धावसंख्येची गरज. विशाल पवार पुन्हा एकदा तयार. नवीन माइंडसेटने पुढचा चेंडू तो हाताळण्यासाठी तयार होतो. दुसऱ्या बाजूला यश चौधरी. आहा, हवेमधून हा चेंडू. सामना तर नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. षटकार आता आलाय आणि एका चेंडू मध्ये 1 धावेची अजूनही गरज. जल्लोष पाहायला मिळाला कारण हा षटकार सर्व काही सांगून जातोय. 6ची गरज होती आणि तो षटकार आलाय. फॉर्मॅलिटीसाठी 1 चेंडू 1. स्विच हिट आणि अखेरच्या चेंडूवरती देखील येतोय तो हा चौकार. 19ची गरज असताना 6 चेंडू मध्ये या धावा पूर्ण करत असताना आपण बघितलं फलंदाज यश चौधरीला. हा सामना त्याने खेचून आणला तो जय गणेश नवापाडाच्या बाजूने. हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टीम गावदेवी ईश्वर 11 खिडकाळी.
पुढचा सामना असेल तुमच्या समोर तो म्हणजेच साई श्रद्धा क्रिकेट माफ करा स्वर्गीय शिवाजीदादा शेलार क्रिकेट संघ खंबालपाडा. नाणेफेकीचा कौल त्यांनी जिंकलाय. आपण लगेचच उतरायचं मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करण्यासाठी आणि जयनुमान दातिवली आपण जायचं आहे ते डकआउट बॉक्स मध्ये. आणि या सामन्याचा सामनावीरचा पुरस्कार आपण या ठिकाणी देणार आहोत, ज्याने 6 चेंडू 19ची गरज असताना या 6 चेंडू मध्ये 22 धावा उभारल्या. तो यश चौधरी ठरला या सामन्याचा सामनावीर.